मराठा आरक्षणाकरता सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी स्थगित केलंय। सरकारशी चर्चा झालेली नसताना कोणतंही आश्वासन न घेता जरांगे यांनी एकतर्फी आंदोलन मागे घेतलं। मनोज जरांगे यांची एकतर्फी माघार आंदोलनाला बसलेला सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे। मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याकरता केलेलं आंदोलन त्यांनी 9व्या दिवशी स्थगित केलं। मराठा आरक्षणाकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आचारसंहिता लागेपर्यंत मुदत देत असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। तोपर्यंत उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे। सलाईन घेऊन उपोषण करून इथं पडून राहण्यापेक्षा, समाजाला वेठीस धरण्यापेक्षा काहीच अर्थ नाही। फडणवीस साहेब, मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा। आचारसंहिता लागेपर्यंत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर खचून जायची आपल्याला कसली गरज नाही। तुम्ही माया मागे तर मी भी तुमच्या मागे, कोणाला मोजायची गरज नाही। उपोषणाद्वारे सरकारवर दबाव आणण्याचा मनोज जरांगे पाटलांचा डाव होता। तो डाव उधळून लावल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय। जरांगे पाटलाचं नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलंय आणि वेशीत असं तसं अडवलं नाही, जागेवर थांबवलंय। ते उलट करायचं का पालट करायचं का माघारी घालवायचं का अरबी समुद्रात धाडून द्यायचं, यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत, विजयी झालेलो आहोत। सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा, भारतरत्न वगैरे मिळतोय का बघा, महान व्यक्ती ना। छगन भुजबळांनी देखील मनोज जरांगे पाटलांवर टीका केली। जरांगे स्वतःच आंदोलनाला बसतात आणि स्वतःच उपोषण सोडतात असं सांगून त्यांनी जरांगेंची खिल्ली उडवली आहे। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात। जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि उपोषण सोडतात आणि प्रत्येक वेळा आमरण उपोषण करतात। मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर असून मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका सरकारची असल्याची ग्वाही रावसाहेब दानवे यांनी दिली। आज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं। भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आरक्षणाच्या संदर्भात आणि वेळोवेळी ती आम्ही स्पष्ट सुद्धा केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। भारतीय जनता पार्टी स्पष्ट भूमिका आहे की कोणाचं काढून कोणाला द्यावं अशी आमची भूमिका नाही। जरांगे पाटलांनी वारंवार उपोषण केली, पण अलीकडच्या उपोषणाने त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही। दुसरीकडे त्यांच्या उपोषणाची सरकारी पातळीवर दखलही घेतली जात नाहीये। त्यामुळे आरक्षणाच्या लढ्याकरता जरांगेंनी रणनीती बदलण्याची मागणी आता जोर धरतीये। सुधाकर जाधव सह सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।